T20 वर्ल्ड कप विजयाचा सांगलीत जल्लोष. T20 वर्ल्ड कप विजयाचा सांगलीत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर सांगली शहर जिल्ह्यात क्रिकेट प्रेमींनी जल्लोष साजरा केला आहे. फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजेच्या तालावर भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. T20 वर्ल्ड कप चषक जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमींनी फुलांची उधळण करत शहरातल्या रस्त्यांवरून रॅली देखील काढली. आज आपल्या देशाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. रोहित, बुमराह आणि कोहली यांच्या नेतृत्वाखाली यांच्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या यानं आज संपूर्ण देशाला आनंदोत्सव साजरा करतोय आपण. भारत हे वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि सांगलीची सगळी तरुणाई इथं जमलेली आहे. मोठ्या प्रमाणात इथं फटाक्याची आतिषबाजी, कलर उधळण आणि उत्साह चालू आहे. संपूर्ण देशभर हा उत्साह साजरा होतोय. सांगलीचा या उत्साह साजरा होतोय. सर्व देशवासियांना शुभेच्छा आहेत, सर्व तरुणाईला शुभेच्छा आहेत. आणि आज भारतानं अटीतटीच्या सामन्यात भारतानं वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आता आम्ही मारुती चौकात आहोत आणि पूर्ण जल्लोषानं सांगली उधळलेली आहे आणि पूर्ण जल्लोष करत आहोत आम्ही सांगलीकर. भारताचा ध्वज घेऊन आम्ही पूर्ण सांगली फिरलेले आहे आणि त्याचा प्रचंड आम्हाला अभिमान आहे. आणि भारतीय टीमचं कौतुकस्पद आणि अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. रोहित शर्मानं पूर्ण टुर्नामेंट चांगली केली. विराट कोहली आज फायनल मॅच चांगली केली. बुमराह अप्रतिम बॉलिंग केलेली आहे बुमराहनं आणि पूर्ण टीमनं चांगली टीमनं चांगलं वर्क केलेल्याने फायनल जिंकलेली आहे. हार्दिक पांड्याची बॉलिंग सुद्धा अतिशय चांगली. अंतिम षटकात सुंदर त्यानं षटक टाकलेलं आहे आणि भारताला विजय मिळवून दिलेला आहे. आज इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची मॅच झाली. त्यामध्ये इंडियानं टॉस जिंकून पहिला बॅटिंग करून घेतलेले आहे. त्यानंतर 3 विकेट पडल्या तरी 3 विकेट पडून पण इंडियाने आणि विराट कोहलीने जो खेळ केला आणि त्याच्याबरोबर 170 रनाचा टार्गेट देऊन अतिशय सुंदर खेळून त्याच प्रकारे सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे. त्यात बुमराह, हर्षदीप सिंग, अक्षरदीप अशी सुंदर अशी गोलंदाजी करून आज आपल्या मारुती चौकात सुंदर जल्लोष चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.